व्यभिचारी स्त्री, योहान 8:1-11। परंतु येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेले। नंतर पहाटेस ते पुन्हा मंदिरात आले। तेव्हा सर्व लोक त्यांच्याकडे आले आणि ते बसून त्यांना शिकवू लागले। त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री आणि फरीसी यांनी त्यांच्याकडे आणले आणि ते तिला मध्ये उभे करून येशूंना म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली। मोशेच्या नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा। तर आपण हिच्याविषयी काय म्हणता की आम्ही काय करावं? येशूंवर दोष लावण्यास आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्यांनी परीक्षा पाहण्याकरता असे ते म्हणाले। येशू खाली ओढून बोटाने जमिनीवर लिहू लागले। जेव्हा उत्तर देण्यासाठी येशूंना ते आग्रह करीत होते तेव्हा येशू उठून त्यांना म्हणाले, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिला दगड मारावा। मग ते पुन्हा खाली ओढून जमिनीवर लिहू लागले। ते ऐकून लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्व जण एका मागोमाग निघून गेले। येशू एकटे राहिले आणि ती तिथेच उभी राहिली। नंतर येशू उठून तिला म्हणाले, बाई, तुला दोष देणारे कुठे आहेत? तुला कोणी दंड दिला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी, कुणीच नाही। तेव्हा येशू तिला म्हणाले, जा, मीही तुला दंड करणार नाही, परंतु यापुढे पाप करू नकोस।